टेलीविजन सेट पर आप देख सकते हैं नीलेश घाघस के शुभ हाथों से माननीय श्री जगन गवाले साहब का स्वागत, शॉल, गुलाय मोहब्बत और सम्मान चिन्ह देकर उनकी इज्जत अफजाई होती हुई। यस, खूबसूरत बैनर आप देख रहे हैं जिसके फ्रेम है तो उनके तरफ से स्पॉन्सर वेल्डिंग की गई। माननीय श्री रमेश गवाले साहब का हम स्वागत और सम्मान करने वाले में फिर से नीलेश घाघस से निवेदन करता आपके शुभ हाथों से माननीय श्री रमेश गवाले साहब का स्वागत और सम्मान करें। मैच इस वक्त देवा स्पोर्ट्स अर्जुली बी बनाम कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाड़ा के बीच में चलता हुआ। आइए मैं कल्पेश घाघस से निवेदन करता आपके शुभ हाथों से माननीय श्री रविंद्र गवाले साहब का स्वागत और सम्मान करें। ये रमेश गवाले साहब का स्वागत आप देख रहे थे आपके स्मार्ट मोबाइल फोन और स्मार्ट टेलीविजन सेट पर। माननीय श्री रविंद्र गवाले साहब का स्वागत और सम्मान होता हुआ मैं कल्पेश घाघस से निवेदन करता आपके शुभ हाथों से हमारे तमाम मान्यवर का स्वागत और सम्मान करें। आइए हम अगले स्वागत प्रोग्राम की तरफ बढ़ रहे। माननीय श्री रविंद्र भोईर साहब का हम स्वागत और सम्मान करने वाले मैं कल्पेश घाघस से निवेदन करता आपके शुभ हाथों से शॉल, सम्मान चिन्ह और पुष्प गुच्छ देकर उनका स्वागत और सम्मान करें। छोटी गेंद देखना क्या हो कैलकुलेट 6 रन। क्या शॉट केला दीपक सुतार, छोटी गेंद थी उसको स्वंग कर दिया था। हालांकि कहीं ना कहीं देखिए रिप्ले में हम देख सकते हैं छोटी गेंद थी पुल कर दिया था लेकिन खिलाड़ी मौजूद थे उनके मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन। खूपच चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला बॅटर प्रवीणच्या माध्यमातून 6 धावांशी प्रवीणने आपलं खातं खोललं। संघाची धावसंख्या 7 वर पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 1 विकेट। यस आकाश राउंड विकेट बीट हुए विकेट कीपर गेंद लॉन्ग स्टॉप की तरफ बढ़ती हुई 4 रनों के लिए। आपण रिप्ले मध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने बॅटची एज लागली होती। यष्टिरक्षकांनी थोडीशी चुकी केली, फाईन स्टॉप मध्ये कुठल्याही प्रकारचा शतरक्षक नव्हता आणि आउटफील्ड खूपच फास्ट असताना हा येतोय चौकार। यस, इस ग्राउंड की यही खासियत है कि आउटफील्ड काफी तेज और कड़क है और चाइनीज कट लेकर गेंद चली गई थी 4 रन के लिए। फिर से उछाल दिया लॉन्ग ऑन के ऊपर से, खिलाड़ी बन गए प्रेक्षक, देखते रहे और गेंद चली गई थी 6 रनों के लिए। रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ओव्हरपिच चेंडू होता त्याला लॉफ करून दिला। डाऊन द ग्राउंड एक सुंदर फटका सजवत असताना बॅटर प्रवीणच्या माध्यमातून अतिशय सुंदर टेलिकास्ट ट्रिपल एस एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। जर आपण इस चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, कारण का या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला खूपच साऱ्या स्पर्धा पाहायला मिळतील। सवाल पूछा लेकिन नॉट आउट घोषित करते हुए अंपायर रमेश मात्रे उर्फ मैका दादा बताते हुए कि बल्ले से टकराई है। यस, देखिए अंपायर के साथ कोई भी आर्गुमेंट्स ना करे। स्कोर रुका हुआ 17 कुणाल आउट होने के बाद, एक ओवर की समाप्ति के बाद 17 बने। क्या कहेंगे दीपक सुतार, इस तरह की अगर बल्लेबाजी अगर चलती रहेंगी तो एक बड़े टोटल की तरफ बढ़ेंगी जिस तरह से वारलीपाड़ा ने शुरुआत की पावर प्ले की खेल में। नक्कीच नक्कीच प्रवीणचा जर विचार केला तर त्याच्या बॅट मधून 2 षटकार आले, एक चौकार आले, वादळ आले प्रवीण नावाचं आणि ते 4 ओव्हर पर्यंत टिकलं तर एक मोठा स्कोर बॅटिंग करत असताना कृष्णा स्पोर्ट वारली संघाचा उभा होऊ शकतो। यस, वारलीपाड़ा जो टीम है मैं आपके मालूमात के लिए बताता चलूँ, पिछले कई सालों से जो आदिवासी लीग मैचेस जो होते रहते हैं, आदिवासी क्रिकेट का एक जो फॉर्मेट है उसमें बहुत अच्छा क्रिकेट खेल रही है। नक्कीच आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर 2 संघ, एक म्हणजे शांतीनगर दाभाड संघ ज्याचं नाव आहे श्री गणेश शांतीनगर आणि दुसरा म्हणजे कृष्णा स्पोर्ट वारली पाडा संघ। या दोन्ही संघांची दहशत नक्कीच आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये राहिले आणि या मॅच मध्ये देखील पहिल्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला प्रवीण पाहायला मिळाला। स्ट्राइक एंड यावेळी दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली। किरण कट केलाय चेंडूला थर्ड मॅन रिजन मधून, चेंडू अतिशय वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्लस नोचा इशारा, मिळतील 5 धावा।
5 धाब्यांच्या मतीने धावसंख्या 22 वर. पहिला चेंडू होता गोलंदाज रमेश याचा 9 देखील होता आणि 4 धावा देखील मिळाल्यात. यस, ओवर स्टेपिंग की थी और बीट पे थे शॉट थर्ड मैन की खिलाड़ी, गेंद चली गई थी डीप थर्ड मैन के बाहर 4 रन के लिए. 9 का इशारा, ओवर स्टेपिंग, 5 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता. अब 22 एक विकेट के नुकसान पर. फ्रीड चेंडू. किरण यावेळेस मिड विकेट कडे उडवण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क करू शकला नाही. फ्रीड चेंडू गोलंदाज रमेश याच्या माध्यमातून डॉट पाहायला मिळाला. यस, ऑफ स्टंप के बाहर ज्यादा सफल हुए थे बैट्समैन और गेंद विकेटों के ऊपर से चली गई थी विकेट कीपर के पास. नक्कीच मिड विकेट मध्ये इकडे स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस फुल टॉस चेंडू पुल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. षटकार. जब गेंद किरण के बल्ले से निकली थी उस पे मोड़ और छाप लगी थी. देखिए किस तरह से शॉट खेला था, पुल और पावरफुल 6 रन. नक्कीच फुलटॉस चेंडू म्हणजे तुमच्या समोर अतिशय पंख एकदम मेजवानी म्हणावी लागेल आणि फुलटॉस चेंडूला पुल शॉट चांगलं शॉट सिलेक्शन केलं आणि 6 धावा. ज्या पद्धतीने प्रवीणच्या बॅटमधून 2 षटकार आले, एक चौकार आले, त्याच पद्धतीने किरण देखील एक षटकाराने चौकाराने चांगली बॅटिंग करतोय. यस, फुल टॉस गेट पर 10 में से 9 बैट्समैन सिक्सर लगा तो एक बैट्समैन आउट होता है. अगदी बरोबर. रॅटन ओव्हर द विकेटने यावेळी शॉर्ट लेनचा चेंडू फाईन क्षेत्रामध्ये उडवलाय. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका. मिळतील 6 धावा. आपण रिप्ले मध्ये पाहूया कशा पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर आला. शॉर्ट लेनचा चेंडू होता आणि त्याला हुक करून दिला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी खूपच चांगली फलंदाजी आपल्याला किरण आणि प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळते. यस, लगातार छोटी गेंदें कर रहे हाफ ट्रैकर और बैट्समैन ऑफ स्टंप के बाहर सफल होकर हुक शॉट खेल रहे. जिस तरह से किरण ने बैक टू बैक अब 2 सिक्सर लगाए. अब सिक्सर के हैट्रिक पर किरण. या स्पर्धेची पहिली षटकारांची हॅट्रिक नाहीये. मनगडचा वापर केला, फक्त दिशा दिली. दरम्यान 9चा इशारा. या ओव्हरचा दुसरा नो आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि विकेटचं पतन. देखिए 9 पर आप सिर्फ रनआउट हो सकते हैं और वही होते हुए किरण दूसरे की कोशिश की थी. विकेटों के बीच में यस, नो और वेट का दोनों भी बल्लेबाज के बीच में कॉम्बिनेशन नहीं था और काफी दूर थे क्रीज से और बहुत आसान डिसीजन था रमेश मात्रे के लिए. यही तरीका था दीपक सुतार जहाँ पर किरण आउट हो सकते थे. नक्कीच, कारण का तो सेट झाला होता. तो मला तर वाटतं खेळाडू कक्षामध्ये सेट झाला होता, कारण का आलेला एक चौकार त्यानंतर 2 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. रनआउटची संधी होती ती मात्र अर्जुली संघाने गमावली नाही, ती प्राप्त केली आणि एक किरणला बाद केलं. आउट होण्यापूर्वी जर आपण किरणचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 18 धावा आल्या. चांगली सुरुवात त्यांनी करून दिली. 2 विकेट गमावलेत. दुसरे षटक या ठिकाणी समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या दुसरे षटक अजूनही प्रगती पथावर आणि धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात दुसरे षटक प्रगती पथावर असताना आदित्य 36 धावा आतापर्यंत हाई स्कोर उभारताना या मॅच मध्ये वारलीपाडा संघ. यस, निश्चित रूप से ऑन साइड में खेल दिया. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद और कैच तो लिया था लेकिन फ्रीड गेंद थी. कैफ रईस दूर से आए थे कैच को अंजाम देने के लिए लेकिन 1 रन पूरा करते हुए बैट्समैन. धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचले. पवनचा जर आपण विचार केला तर स्ट्रायकिंगवर पवन सध्याच 16 या धावसंख्येवर केली तर 5 चेंडू त्यांनी फेस केलेत. करंट रनरेटचा विचार केला तर 22.2च्या हिशोबाने या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघ पाहायला मिळतोय. खूपच चांगला करंट रनरेट या मॅच मध्ये. यस, बहुत अच्छी बल्लेबाजी हो रही है और यही कारण है कि टीम एक विशाल स्कोर की तरफ बढ़ रही है. आखिरी गेंद शेष ओवर नंबर 2 की रमेश मुड़ते हुए. 320च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करत असताना दिलाय झेल आणि खेळ समाप्त होत असताना या ठिकाणी प्रवीण याचा तिसरा आदरा बसत असताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 वर. आपण जर विचार केला प्रवीणचा फुलटॉस चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न केला मात्र लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक असताना त्या ठिकाणी एक सुंदर झेल आणि तिसरी विकेट गमावत असताना कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघ. आपण बॅटिंगचा विचार केला तर प्रवीणने बॅटिंग करत असताना फक्त 5 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून 16 धावा आल्यात म्हणजे 320च्या स्ट्राइक रेटने त्यांनी बॅटिंग केली होती. खूपच चांगली सुरुवात या प्रवीणने कृष्णा स्पोर्ट वारली संघाला करून दिली. यस, ओपन के लिए किरण और कुणाल आए थे लेकिन कुणाल 0 पर आउट हुए थे. उसके बाद किरण और प्रवीण ने बहुत अच्छी पारी के लिए अपनी टीम के लिए
दो ओवर की समाप्ति के बाद 37 रन 2 विकेटों के नुकसान पर कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाड़ा इस वक्त देवा स्पोर्ट्स अर्जुली बी के सामने खेलते हुए। आपण पहिल्या ओव्हरचा विचार केला तर आकाशने 17 धावा खर्च केले, एक महत्वाची विकेट प्राप्त केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये रमेशने 20 धावा खर्च करून एक विकेट प्राप्त केली होती आणि एक विकेट रनआउटच्या रूपाने प्राप्त झाली होती. अशा 3 विकेट गमावले. धावसंख्या 37 वर. षटक क्रमांक 3ऱ्याला झाली सुरुवात. पिंटू राइट आर्म ओवर द विकेट, ड्राइव कर दिया गेंद को, कारपेट के सारे गेंद जाती भी लॉन्ग ऑन पर, बढ़िया फील्डिंग, एक से ज्यादा कुछ नहीं. माननीय श्री पड़गा की एक बहुत फेमस और डैशिंग पर्सनालिटी आपला मंगेश पाटोले का इस बीच आगमन हो चुका है. उनसे निवेदन है आपको वीआईपी मंच पर और मंच की शोभा बढ़ानी है. स्कोर आगे बढ़ता हुआ 38 2 विकेटों के नुकसान पर. देखिए दीपक, ओवर नंबर 3 का खेल जारी. अब बायात के नए बैट्समैन महेश आ चुके. राइट आर्म ओवर द विकेट, लपेट लिया ऑन साइड में, लेकिन खिलाड़ी मौजूद और महेश शून्य का चश्मा पहनकर प्लेयर्स पवेलियन की तरफ बढ़ते हुए. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन केलं होतं. ताकद लावली होती मात्र इलिव्हेशन करू शकला नाहीये आणि विकेटचं पतन. महेशने खातं देखील ओपन केलं नाहीये. शून्याचा चष्मा त्यांनी परिधान केला आणि चौथा हादरा बसत असताना 38 या धावसंख्येवर कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघाला जरी 4 विकेट गेले असल्या, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, तरी मात्र चांगला स्कोर उभारताना पहिल्या डावामध्ये वारलीपाडा संघ. यस, एक अच्छा टोटल अभी तक बनाया. हालांकि ओवर नंबर 3 में पिंटू अच्छी गेंदबाजी करे, अभी तक वो आज़ादी नहीं दे रहे. आपला मंग्या हमारे बीच में जुड़ते हुए. त्याच्यासोबतच आई गावदेवी देवली संघ देखील जोडला गेला. आपलं देखील हार्दिक स्वागत, वेलकम. यस, अगला मुकाबला आई गावदेवी स्पोर्ट्स देवली बनाम वाहुली के बीच में. दोनों टीम के कैप्टन आपको टॉस बॉक्स में तैयार रहना है टॉस के लिए इनिंग खत्म होने के बाद. अंधाधुंध बल्ला चलाते हुए गति में परिवर्तन किया था. रिप्ले में हम जरूर देखना चाहेंगे किस तरह से इस शॉट्स को खिला था बैट्समैन विलास ने. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना गती थोडीशी कमी केली. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. इन कटर डॉट चेंडू. यावेळेस फुल टॉस चेंडू टॅप केलंय मिड ऑफ मध्ये. लॉंग ऑफ मधून शतरक्षक येतोय तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एका सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 29 वर. सुरुवातीला पहिल्या ओव्हर 39 वर. सुरुवातीला पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा आल्या, 17 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये 20 धावा आल्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये पिंटूने कुठेतरी कमबॅक केलेलं आपल्याला पाहायला मिळते. काय सांगशील आदित्य? यस, रनों पर अब अंकुश लगाते हुए पिंटू. फिर से मिस टाइमिंग, देखना अगेन नो मैन स्लाइड में टिप्पा खाती भी. पहले बाउंस पर उठाते हुए दूसरे की कोशिश, हेजिटेशन दोनों भी बल्लेबाजों के बीच में और रनआउट के रूप में विकेट नंबर 5 गिरता हुआ कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाड़ा टीम का. देखिए जो 2 ओवर में बने थे कहीं ना कहीं अब पलट कर वार करती हुई देवा स्पोर्ट्स अर्जुली बी कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाड़ा पर. नक्कीच सुरुवात चांगली केली होती मात्र तिसऱ्या ओव्हर मध्ये पिंटूने चांगलं कमबॅक केलंय. खूपच चांगली गोलंदाजी. तिसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक करणं खूप गरजेचं होतं कारण का पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 20 धावा आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना देवा स्पोर्ट अर्जोली संघाचा गोलंदाज पिंटू. अब नया बैट्समैन नंबर 6 पर अभय सामना करते हुए पिंटू का. अभी भी क्रीज पर कपिल मौजूद, एक अच्छे स्ट्राइकर है जिनमें बड़े शॉट्स लगाने की क्षमता है. बैट का मोटा सिरा लेकर पीछे चली गई थी गेंद, लेकिन कैच छूटा हुआ पर. एक रन इस बीच पूरा करते हुए सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 41 रन पर. देखिए जो 2 ओवर में 37 बने थे उसके बाद कमाल की वापसी करते हुए पिंटू पूरी तरह से अब बांध के रखा है कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाड़ा के बल्लेबाजों को. नक्कीच जसं आपण पिंटूचा उल्लेख केलात की एक विकेट प्राप्त झाली तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि फक्त 4च धावा खर्च केलेत. कुठेतरी कमबॅक केले. कमबॅक जरी तिसऱ्या ओव्हरमध्ये केलं असलं तरी मात्र आदित्य धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचले. आजच्या दिवसातला एक हाय स्कोर उभा करताना कृष्णा स्पोर्ट वारलीपाड़ा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यस, निश्चित रूप से इससे पहले जय गणेश वाफाले ने चेस किया था एक अच्छा टोटल. उसके बाद 41 3 ओवर की समाप्ति के बाद 5 विकेटों के नुकसान पर आधी टीम इस वक्त डगआउट में पानी पीती हुई वारलीपाड़ा की, जबकि
देवा स्पोर्ट्स अर्जुली बी के जो पहले 2 ओवर में 37 रन उन्होंने खर्च किए थे उनके गेंदबाजों ने, उसके बाद एक अच्छी वापसी की पिंटू ने, केवल 4 रन खर्च किए थे। कैफ उर्दू विकेटने पहिला चेंडू उडवलाय, खूपच देखना स्ट्रोक, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, षटकार. खूपच सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, पण रिप्ले मध्ये पाहू शकता आदित्य कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन केलं होतं. यस, किस तरह से शॉट्स को खिला था, छोटी गेंद पुल पावरफुल एंड डिलाइटफुल, 6 रन गेंद जा रही है। देखिए रिप्ले क्या कैमरा वर्क है ट्रिपल एस एंटरटेनमेंट का, और दो विकेट चले गए थे, खींच के मार दिया था विद द टाइड, 6 रन। षटकाराने चौथ्या ओव्हरला सुरुवात केली, बॅटर अभयने षटकाराने आपलं खातं ओपन केले आणि धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचले. राईट ऑन ओव्हर द विकेटने फुल टच चेंडू पुल केलाय, मात्र तेवढं चांगलं कनेक्ट करता आलं नाहीये. फाईन क्षेत्रामध्ये त्यांनी क्षेत्ररक्षक होता, एक धाव आली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडवर, मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागतं बॅटर अभयाला. सिर्फ दिशा दी थी ऑन साइड में, स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन। आखिरी ओवर की कुछ गेंदें शेष, कैफ राइस इनके पास भी काफ़ी अनुभव है। दीपक सुतार आपके मालूमात के लिए बताता चलूँ, पड़गा टेनिस क्रिकेट के एक अच्छे खिलाड़ी है, लेकिन कहीं ना कहीं स्कोर अगर 55 और 60 की तरफ अगर चला गया तो फिर अर्जुली के लिए उतना आसान नहीं रहेगा चेस करना। नक्कीच तुम्हाला धाबा रोखावा लागेल. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे, आणि त्यामध्ये कैफचा जो मी उल्लेख केलात की त्याच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, त्याला त्याच्या भात्यातून चांगले चेंडू फेटावे लागतील आणि धावसंख्या रोखावं लागेल. कारण का चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले. 5 गडी बाद असताना या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना कृष्ण स्पोर्ट वारलीपाडा संघ स्ट्राईक एंडवर यावेळेस आपल्याला कपिल पाहायला मिळतोय. त्याच्या खात्यामध्ये 2 चेंडूमध्ये 2 धावा आलेत. 100च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करताना आपल्या या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने केप्स या विल्लीस खूपच चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून उडवलाय, मात्र डीप कव्हर मधून शतरक्षक येतोय आणि एक अप्रतिम झेल कॅच आउट कपिल. यस, सराहना करनी होगी, डीप कवर से लेकर दीपक सुतार डीप एक्स्ट्रा कवर की तरफ आकर ऋतिक ने क्या कैच लिया है, देखिए उछाल दिया था गेंद को एक्स्ट्रा कवर की ऊपर से, दूर से खिलाड़ी आए थे ऋतिक, हो गिरते पड़ते हुए कैच को अंजाम दिया है। अगर दाग लगने से अगर कुछ अच्छा होता तो फिर दाग अच्छे। खूपच सुंदर कॅच, तेवढं पण सोपं नाही कारण का अंतर खूप होतं. डीप कव्हर मध्ये शतरक्षक ऋतिक होता आणि तेथून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये येऊन कॅच पकडणं, शॉट देखील चांगला होता, गॅप पाहिला होता, मात्र गुड कॅच आपल्याला पाहायला मिळाली. 6वा आद्रा बसत असताना या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना कृष्ण स्पोर्ट वारलीपाडा संघाला धावसंख्या जाऊन पोचली ती 48 वर. राईट ऑन ओव्हर द विकेटने या विल्लेस लेंथ खूपच चांगली होती, गतीचा वापर केला. यॉर्कर लाईनच्या चेंडूवर थोडीशी झाली मिसफील आणि चेंडू फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौकार. यस, रनों का अर्धशतक होता हुआ, बीट वे बैट्समैन, बीट वे विकेट कीपर और गेंद चली गई लॉन्ग स्टॉप के बाहर 4 रन के लिए। उछलता हुआ स्कोर दीपक सुतार 52 रनों का अर्धशतक लगता हुआ आज के दिन का अभी तक हाईएस्ट टोटल हम देख रहे कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाड़ा के माध्यम से। नक्कीच आदित्य जाधव, लेंथ खूपच चांगली होती, गतीचा वापर होता, पुलर लेंथ मध्ये चेंडू होता, मात्र थोडीशी मिसफील, चौकार. या बिल्लेस खोदून काढले चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, डीप मधून शतरक्षक येतोय तोपर्यंत स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतोय आणि जोपर्यंत शतरक्षण होऊन फेकी होते तोपर्यंत मिळतात त्या ठिकाणी 2 धावा. ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झाले आणि 4 षटक अजूनही प्रगती पथावर आहे, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली ती 54 धावा, 6 गडी बाद. आजच्या दिवसातील एक मोठा टार्गेट उभारताना कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघ या मॅच मध्ये लढत असताना ओझरली बी संघासोबत यावेळी डाऊन द ग्राउंड उडवलाय चेंडूला समोरच्या दिशेने, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका, मिळतील 6 धावा. यस, आखिरी गेंद पर आसमानी टोला 6 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 60 रन बने। 61 रनों की विशाल चुनौती रखी है देवा स्पोर्ट्स अर्जुली बी के सामने कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाड़ा ने। आइए दोस्तों, अगले मैच का टॉस होने वाला है,
पड़गा टेनिस क्रिकेट की दो छुपा रस्तम टीमें जय हनुमान वाहुली बनाम दी लायन ऑफ देवा देवली के बीच में, जहां पर मेरे साथी कमेंटेटर गायकवाड सर दोनों कप्तानों के साथ जुड़ते हुए हैं। सन्माननीय रवींद्र गवाळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत। जय हनुमान वाहुली वर्सेस आई गावदेवी देवळी हे दोन मातब्बर संघ एकमेकाशी झुंजतील। मी नाणं दोन्ही कर्णधारांना दाखवतोय। एका बाजूला वेताळ स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला माजी सरपंच। तर माजी सरपंच चषक आहे आणि वेताळ स्पोर्ट्स दळेपडा आयोजित आहे। मी नाणं आहे ते रवींद्र गवाळे साहेब यांच्या हातामध्ये सुपूर्द केलेलं आहे आणि नाणेफेकी होते जय हनुमान वाहुली वर्सेस आई गावदेवी देवळी या दोन मातब्बर संघांच्या दरम्यान। आणि वेताळ स्पोर्ट अशी मागणी केली मात्र येतोय माजी सरपंच। धन्यवाद रवींद्र गवाळे साहेब यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे। नाणेफेकीचा कोल हा प्राप्त केला गेलेला आहे आई गावदेवी देवळी संघानं। काय निर्णय असेल? सर निर्णय आताच सांगावा लागेल की 5 मिनिटांनंतर लगेचच सांगायला लागेल। फील्ड घेतोय क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, यामागचं कारण काय? सर गोलंदाज भलता टेस्ट म्हणजे टचमध्ये आता सध्या तरी, कारण की बॅट्समॅनपेक्षा गोलंदाजांच्यावर जास्त विश्वास दाखवावा लागतो आता सध्या। निश्चित, पण देवळी संघाची तर गोलंदाजी ही आपण 7-8 वर्ष मागचा पाहिला तर एक भिस्तच होती, मात्र मध्ये कुठेतरी एक थोडासा गोंधळ होता, तुझ्या पायात अडचण निर्माण झाली आणि ज्या पद्धतीने लय पाहिजे ती लय सापडली नाही। असू देत, आता या सामन्यात तुला लय या स्पर्धेमध्ये सापडेल अशी आशा व्यक्त करतोय। आणि किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल प्रतिस्पर्धी संघाला? सर अंडर 40 मध्ये, कारण की गोलंदाज तेवढे धारदार आहेत, कारण की मी तर सध्या गोलंदाजीचा प्रयत्न करतच नाही आहे। युवा गोलंदाज आहेत त्यांनाच गोलंदाजी करतोय, पण चांगले करतात। आता सध्या पहिल्या हंगामामध्ये एक मॅच झाली आमची आणि त्याच्यामध्ये सुद्धा 18-20 धावांपर्यंत त्यांनी डिपेंड करायला समोरच्याला नाकीनं वाढलेले होते, त्यामुळे मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून जास्त फार निश्चितच, म्हणजे या वेळेत देवळी संघानं कात टाकले आणि एक दर्जेदार सामना, दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश केला जाईल असं वक्तव्य या ठिकाणी होतंय। स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय वाटतंय? बघ, एकंदरीत मैदान, एकंदरीत रचना आणि लाईव्ह प्रक्षेपण आहे। सर ॲक्च्युली ह्या मैदानावर अनेकच स्पर्धा होत असतात, पण ह्या स्पर्धेचा बोलाल तर खूपच अशी उत्स्फूर्त आम्हाला काही दिवसापासून लागली होती की भावेशदादा आणि चेतनदादा आम्हाला खेळायला इथं संधी देतील। आणि मंगेश पाटील तुम्हाला तर माहितीच असेल, त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केली आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला खेळायला इथं मिळते आणि त्यांचा धन्यवाद आणि सगळ्या टीमचा पण दळेपाडा त्यांचा धन्यवाद करतोय आम्ही। निश्चित, नाणेफेकीचा कोल जर जय हनुमान वाहुलीच्या बाजूने लागला असता, तुझा निर्णय काय असता? बॅटिंग आणि फलंदाजीत करायची, किती धावा जोडण्याचे मनसुबे ठेवलेत? 50+. 50 पेक्षा अधिक धावा। या परिसरातील उगवता संघ, नवोदित अतिशय टॅलेंटेड संघ म्हणून तुमच्या संघाकडे पाहिलं जाते, तर या स्पर्धेला पासून हा आपला टॅलेंट दाखवण्याचा अधिक प्रयत्न असेल? हो, नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न असेल। आता जिथे लाप इथे झालेली स्पर्धा तिथे रनरअप राहिलेली आहे टीम, तर आत्मविश्वास खूप वाढलेला आहे आमचा। कोणाची भूमिका महत्वाची राहील? भूमिका तर 11 जणांचीच महत्त्वाची आहे, प्रत्येकाने 100% देण्याचा प्रयत्न करावा। स्पर्धेबद्दल काय वाटतं? स्पर्धा तर खूप छान आहे, पर्व पहिलं आहे पण खूप छान आयोजन केलेलं आहे। निश्चितच, नाणेफेकीचा कोल प्राप्त केलेला आहे देवळी संघाने। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला, माइक ओवर टू कमेंट्री बॉक्स। बहुत बहुत धन्यवाद गायकवाड सर। लौट चलते अब मैदान पर। मैं आदित्य जादव आपको ले चलता हूँ टोल नाका क्रिकेट ग्राउंड से माजी सरपंच कप की दुनिया में। माननीय श्री सुभाष गवाले और मनोज गागा साहब को वीआईपी डाइस की तरफ आना है। पहली गेंद और उसके ऊपर आकाश जाधव जैसी बड़ी मछली जाल में फंसती हुई। नक्कीच आपण जर विचार केला तर 4 ओव्हरमध्ये आदित्य 61 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर गोलंदाज सागर याने आपल्या नावावर एक विकेट प्राप्त केली आणि मोठा मासा गलाला लावलाय। आकाशला जावं लागतं खेळाडू कक्षामध्ये। पहिल्या चेंडूवर पहिली विकेट। माननीय श्री मनोज घागस और सुभाष गवाले साहब से निवेदन आपको वीआईपी मंच पर आना। देखिए, पहली गेंद पर अपने इरादे साफ कर दिए सागर ने। दूर वाली छोर से राइट आर्म मोड़ दी विकेट कैफ के लिए। स्क्वायर ऑफ दी विकेट कवर पॉइंट पर पहले बाउंस पर गेंद को उठाते हुए देवा स्पोर्ट्स अर्जुली बी का खाता खुलता हुआ इस सिंगल के साथ।
सुरुवातीलाच आपण चर्चा केली होती कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघ की भिवंडी क्रिकेट असोसिएशनमध्ये आदिवासी गटातून खेळत असताना खूपच चांगली कामगिरी करतो आणि ते चित्र पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना देखील दाखवलं आणि दुसऱ्या डावाला सुरुवात झाली सागर यांनी पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर एक सिंगल धाव. यस शॉर्ट ऑन पुल लेकिन खिलाड़ी मौजूद है वहाँ पर. कपिल पहले बाउंस पर उठाते हुए दूसरे की कोशिश, तेज थ्रो लेकिन विकेटों के बीच में अच्छी दौड़ कैफ रईस और पिंटू की. इस बीच 2 रन पूरे करते हुए इन दो रनों के साथ पिंटू का अकाउंट ओपन होता हुआ टीम का स्कोर 3 एक विकेट के नुकसान पर 61 का पीछा करती हुई देवा स्पोर्ट्स अर्जुली बी. पॉवर पिचच्या ओव्हरचा फायदा घेतला जात नाहीये. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फिर से उछाल दिया है. ओहो कॉलिंग पर कपिल की थी लेकिन किरण भी चले गए थे और कैच छूटा हुआ पिंटू का जीवन दान मिलता हुआ. देखिए पिंटू वो बैट्समैन है जो कभी भी शुरुआत कर सकते हैं लेकिन पिंटू का कैच छोड़ना देखना अब कितना महंगा पड़ता है कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाडा के लिए. नक्कीच कॅच सुटली एक योगदान मिळालं पिंटू याला. यावेळी चेंडूला उडवलाय मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार मेगा 6 टावरिंग 6 क्या शॉट खेला कैफ रेस ने और 2 विकेट चले गए थे. सागर ऑफ स्टंप के बाहर बैट्समैन सफल हुए थे. रिप्ले में जिस तरह से बताया जा रहा है और घूम के मार खेल दिया था पर दे घुमा के गेंद दूर कहीं गिरती हुई 6 रनों के लिए. स्कोर अब उछलता हुआ 10 आकाश आउट होने के बाद. खूपच चांगला स्ट्रोक कॅपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच जर जिंकायची असेल तर तुम्हाला अशाच पद्धतीचे स्ट्रोक खेळावे लागेल. एक पार्टनरशिपची गरज आहे आणि पिंटूला एक योगदान देखील मिळेल. एक पिंटूची कॅच देखील सुटली गेल. जर पिंटू आणि केप यांनी पार्टनरशिप केली तर या 61 धावा पूर्ण होऊ शकतात. त्याच्यासाठी पार्टनरशिप करावी लागेल. यस प्रति ओवर अब 15 का रिक्वायर्ड रन रेट अभी तक 10 बने. अभी भी एक गेंद शेष है. पहला ओवर इस वक्त चलता हुआ पावर प्ले का. फुल टॉस गेंद भेज दिया है 6 रनों के लिए. कमाल का शॉट. कैफ रईस अपने बाजू को खोलते हुए और अलग अंदाज में इशारा आता हुआ 6 रनों का रमेश म्हात्रे सर का. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ओव्हर द विकेटने मारा करत असताना फुलटच चेंडू होता त्याला पुल करून दिला. डीप स्क्वेअर लेगच्या पलीकडे चेंडू बाउंड्री लाईन साठी 6 धावा मिळतील. जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे होता ना 15 धावांची चर्चा आपण सुरू केली होती की 15चा रिक्वायर्ड रन रेट पाहिजे तो पहिल्या ओव्हर मध्ये जमा केलाय बॅटर पिंटू आणि केफ याने. यस नेट टू नेट कट टू कट मुकाबला चलता हुआ. जबकि पहले ओवर में 17 बने थे वारलीपाड़ा के, उसके जवाब में 16 बने देवा स्पोर्ट्स अर्जुली बी के. अर्जुली संघाला आदित्य जाधव जरी मॅच जिंकायची असेल तर सुरुवात चांगल्या पद्धतीने केली. मात्र पार्टनरशिपची गरज आहे. ती जर पार्टनरशिप झाली तर मात्र 61 धावा देखील पूर्ण होऊ शकतात. अजूनही 18 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे. यस अब प्रति ओवर 15.00 का रिक्वायर्ड रन रेट है और जिस तरह से आकाश हालांकि आउट हुए थे उसके बाद पिंटू और केप ने जिस तरह से जिम्मेवारी ली अपनी टीम की और ये 2 बैट्समैन अगर आखिरी गेंद तक अगर क्रीज पर रहेंगे तो फिर नतीजा बहुत कुछ अलग रहेगा. नक्कीच नक्कीच पार्टनरशिप करावी लागेल. केप जर शेवटपर्यंत राहिला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहिला तर या 61 धावा देखील 4 ओव्हरमध्ये पूर्ण होऊ शकतात. कारण का सुरुवात त्यांनी दमदार केली. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. एक सिंगल धाव देखील काढले. 3 चेंडू त्यांनी फेस केलेत आणि 3 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 13 धावा जमा झालेत. ओव्हर क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकासाठी प्रचारण केले ते गोलंदाज विलास याला. क्षेत्ररक्षणाचा आपण विचार केला तर सर्व आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इनफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक शॉर्ट फाईन लेग आणि एक शॉर्ट थर्डमॅन असे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला यष्टीरक्षकाच्या मागच्या दिशेने पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा सागरने खर्च केल्यात. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिला चेंडू स्विचिचा प्रयत्न रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मात्र चेंडू पॅडवर जाऊन अदलला. लेगबाईच्या रूपाने एक सिंगल धाव येते. धावसंख्या 17 वर. यस स्विच हिट खेलने की कोशिश की थी लेकिन नजरें पूरी तरह से हट गई थी गेंद के ऊपर से. गेंद शरीर को टकराती भी दिनेश नाइक सर का लेग बाय का इशारा था. स्कोर एक्स्ट्रा की मदद के साथ आगे बढ़ता हुआ 17 की योग पर. अब सामना करते हुए केव जो इस वक्त सिक्सर हैट्रिक पर है.
यावेळेस रिव्हर्स शॉट स्विच हिट केलाय चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय षटकार आणि या स्पर्धेची पहिली षटकारांची हॅट्रिक जाते ते केपच्या नावावर. एक दर्जेदार फटका आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. अगोदरच ओळखलं होतं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि टप्पा पडल्यानंतर सरळ बॅटीवर आला तसंच त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिला एक चांगला स्ट्रोक. यस कमाल का शॉट था, कमाल की बल्लेबाजी अब होती हुई देबाई स्पोर्ट्स अर्जुली बी की. स्कोर आगे उछलता हुआ 23. इस तरह की अगर बल्लेबाजी अगर रहेंगी तो फिर जीत की तरफ आसानी से बढ़ेंगी. जिस तरह से कैफ तीखे तेवर में नजर आते हुए स्कोर 23 रन, एक विकेट के नुकसान पर 61 का पीछा करती हुई पलटवार काफी खतरनाक होता हुआ अब अर्जुली बी की तरफ से. आदित्य जाधव आता म्हणावं लागेल की पहिल्या डावामध्ये कृष्णस्फोट वारलीपाडाने विटा फेकल्या होत्या. आता मात्र दुसऱ्या डावामध्ये दगड फेकण्याचा प्रयत्न सुरू आहे केपच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली. यावेळेस लेंथ खूपच चांगली होती. पुलर लेन मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं होतं. त्यावर एक सिंगल धाव आली. थ्रो देखील झाला त्या ठिकाणी. ओव्हर थ्रोच्या रूपाने कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. एक सिंगल धाव मिळत असताना धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. यस और थ्रो हुआ था लेकिन अच्छा बैकअप था खिलाड़ी का. एक रन पूरा करते हुए 24 पर जाता बस स्कोर सिंगल के मदद के साथ. विलास ओवर नंबर 2 में गेंदबाजी करते हुए आखिरी कुछ गेंदे शेष ओवर नंबर 2 की पिंटू सामना करते हुए. राईट हँड ओव्हर द विकेटने पिंटूसाठी. यावेळेस चेंडू सुंदर होता. गुड लाईन वर पिच झाल्यानंतर अतिशय गतीने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. यस लगातार ऑन साइड की दिशा में खेलने के चक्कर में बीट हो रहे बैट्समैन पिंटू. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, पड़ने के बाद अधिक उछाल प्राप्त हुआ था. गेंद चली गई थी विकेट कीपर के पास. नक्कीच आडव्या पट्ट्याने खेळण्याचा वारंवार प्रयत्न पिंटू करतोय. यावेळेस मनगटाचा वापर करून डीप मिड विकेट मध्ये दिशा दिली. त्या ठिकाणी एक सिंगल धाव. आता जर आपण विचार केला तर चांगल्या टच मध्ये बॅटिंग करतोय केप. त्याच्या बॅट मधून षटकारांची हॅट्रिक केली. त्याला स्ट्राईक देणं जास्त वेळ त्याला स्ट्राईक वर ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण का लक्ष खूप दूर आहे. यस निश्चित रूप से जब तक कैफ राइस क्रीज पर रहेंगे तब तक खतरे की घंटी बजती रहेंगी कृष्णा स्पोर्ट्स के लिए. नक्कीच धोक्याची घंटी वाजत राहील जोपर्यंत केप मैदानामध्ये आहे तोपर्यंत. यावेळेस उडवले चेंडूला लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका चेंडू सीमा पार षटकार. पण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन केले. ऑफ स्टंपच्या बाहेर आला, बॅकफुटला उभा होता आणि खूपच चांगला स्ट्रोक. 6 धावा मिळतील. यस क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है. उछलता हुआ स्कोर 31 रन 2 ओवर की समाप्ति के बाद. जीतने के लिए अब बची हुई 12 गेंदें और 30 रनों की जरूरत. अभी तक 25 रनों की पारी के लिए नॉट आउट पिंटू कैफ ने, जिसमें 4 सिक्सर और एक सिंगल के मदद के साथ, जबकि पिंटू 4 पर बल्लेबाजी करते हुए. मैच दीपक सुतार अभी भी बैलेंस चलता हुआ. नक्कीच मॅच अजूनही 50-50 आहे. अजूनही आपण कुठल्या प्रकारची चर्चा करू शकत नाहीये कारण का जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे त्याच्या हिशोबाने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहे आणि तुम्हाला 30 धावांची आवश्यकतेमध्ये प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 15च्या हिशोबाने जावं लागेल. यस 2 बड़े शॉट्स की जरूरत है बाहर ओवर में. गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ मरता क्या न करता. अब कपिल को बुलाया गेंदबाजी के लिए. ओवर नंबर 3 पर मोर्चे पर अब लगाते हुए कपिल किरण वो गेंदबाज जो मैच का पिक्चर कभी भी बदल सकती, लेकिन कैफ राइस एक अच्छे टच में नजर आते हुए. पहली गेंद ऑन साइड में खेल दिया, खिलाड़ी ऊपर मौजूद है, बढ़िया फील्डिंग, दूर से खिलाड़ी आते हैं. इस बीच पिंटू 1 रन पूरा करते हुए. पिंटूचा चांगला निर्णय. त्याला माहिती आहे की कैप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट मधून या डावामध्ये 7 षटकार आलेत. एक सिंगल धाव पूर्ण करून त्यांनी कैपला स्ट्राईक दिली आहे. ऐसा एक अच्छे बैट्समैन की यही सोच रहती कि जब कोई बैट्समैन अगर फॉर्म में है तो उसको स्ट्राइक पर लाना बहुत जरूरी है. वही करते हुए काम पिंटू कैफ के लिए. कपिल उछाल दिए, सिक्सर नंबर 5. क्या बल्लेबाजी हो रही है. दीपक सुतार कैफ राइस अर्जुली टीम की रीढ़ की हड्डी है, लेकिन वारलीपाडा टीम के लिए अब गले की हड्डी बनती हुई. नक्कीच नक्कीच पंखावरती ठेव विश्वास, गेग भरारी जोकात कलू दे.
वेडा आकाशाला खरी तुझी अवकात, ताकद दाखवण्याची वेळ होती, कारण का 24 चेंडूमध्ये 61 धावांची गरज असताना त्याच्या बॅटमधून संकटातून बाहेर काढताना हा फलंदाज नाव आहे केप. संकट मोचकाची भूमिका या मॅच मध्ये पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, संकट मोचक की भूमिका निभाते हुए ड्राइव कर दिया है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, हल्की सी मिसफील्ड, दूसरे की कोशिश लेकिन मना किया. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ रोहित शेट्टी बताते हुए 39 रन. क्या मैच हो रहा है. गेंदे बचे अब 9 और जीतने के लिए रन चाहिए 22. दुपारच्या सत्रामध्ये कडक ऊन आहे. कडक उन्हामध्ये ही कडक मॅच तापताना आपल्याला पाहायला मिळते. यस, हाई वोल्टेज मुकाबला, फुल टॉस गेंद लेकिन एलिवेशन नहीं बना. काफी निराश है अपने आप से बैट्समैन पिंटू, लेकिन एक रन पूरा करते हुए 8-21 का इक्वेशन. ये दो गेंदे दीपक काफी निर्णायक रहेंगी. नक्कीच हे येणारे दोन चेंडू खूप निर्णायक असतील. स्ट्राईक एंडवर आपल्याला केप्स पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून या इनिंग मध्ये 6 षटकार आलेत. अजून एक षटकार आला तर मॅच अजूनही रंगणार. 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. एक षटकार आला तर मॅच अजूनही रंगणार यात काही शंका नाही. पुढचा चेंडू ओरतो विकेटने यावेळेस खोदून काढले समोरच्या दिशेने. शतरक्षक आहेत. एक सिंगल धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडीशी झाली मिसफील्ड आणि त्याचा फायदा घेत दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. यस, बहुत अच्छी दौड़ थी, हल्की सी मिसफील्ड. देखिए दबाव बढ़ा था ऊपर लॉन्ग ऑन के खिलाड़ी के ऊपर, और जब दबाव में कुछ खिलाड़ी बिखरते तो कुछ खिलाड़ी निखरते. 2 रन पूरे करते हुए 42 पर जाता हुआ स्कोर. बच्ची भी अब 7 गेंदे और 19 रनों की जरूरत. दबावाची चर्चा केली. सिद्दीकजी भावी सर नेहमीच म्हणत असतात की खेळाडू कोण तो दबावाला सहन करतो तोच खरा खेळाडू असतो, असं वाक्य आपण नक्कीच सिद्दीकजी भावे यांच्या माध्यमातून ऐकत असतो. यस, 7 गेंदे 19 रनों की जरूरत. देखना क्या कुछ हुआ. गेंद चली गई विकेट कीपर के पास. अब 6 गेंदे 19 रन. मैच में अब पूरी तरह से दीपक सुतार ट्विस्ट निर्माण होता हुआ. देखिए अगर कैफ रईस इस मैच को अगर जिताते तो फिर उनके काबिल दोस्त रोहन थोरात की तरफ से 2000 रुपए का कैश प्राइज है. कैश प्राइज इस वक्त कमेंट्री बॉक्स में आ चुका है, लेकिन 6 गेंदे और 19 रनों की जरूरत. मैच उतना आसान नहीं अब दीपक सुतार. त्याचं कारण मी तुला सांगेन नक्कीच आदित्य जाधव, कारण का शेवटचा चेंडू डॉट गेलाय आणि स्ट्राईकला चौथ्या ओव्हरला आपल्याला पिंटू पाहायला मिळेल. जर केफ असता तर मात्र त्याच्याकडे क्षमता आहे. त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी या मॅच मध्ये दाखवले. खूपच चांगले स्ट्रोक त्यांनी खेळलेत. 6 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. देखिए गेम प्लान वहाँ पर वारलीपाड़ा की टीम बनाती और गेम प्लान इस वक्त बनाने के लिए आकाश यादव को पानी का सहारा लेकर भेजा ग्राउंड में. नक्कीच कान मंत्र देण्यासाठी त्याला पाठवलंय की पिंटू सिंगल धाव काढून स्ट्राईक रोटेट करेल का आणि केप चांगली फलंदाजी करू शकतो का, असंच काहीतरी त्या ठिकाणी डिस्कशन होताना आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतं. मॅच खूप टाईट सिच्युएशन मध्ये, कारण का 61 धावांची आवश्यकता होती 4 ओव्हरमध्ये. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. आता प्रत्येक खेळाडू म्हणत असेल की कर प्रयत्न मला हरवण्याचा, मी प्रयत्न करेन तुझ्याशी लढण्याचा. संकट आण मला मात करण्यासाठी, मी ततस्त उभा राहीन ते झेलण्यासाठी. यशाचा रस्ता कर तू खडतर, मी उभा राहीन त्यावर कणकर. गरजेचे नाही शेवट विजय प्राप्त व्हावे, कारण यशाचे दुसरे नाव म्हणजे अनुभव. यस, बहुत अच्छा मोटिवेट करते हुए दीपक सुतार. गेंदे बची अब 6 और 19 रनों की जरूरत. आखिरी ओवर के लिए और किसको दिया गया है. महेश के ऊपर बहुत कुछ डिपेंड है. अब लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए कुरुन एंड के जानिब से सामना करते हुए पिंटू. देखिए आखिरी गेंद जो डॉट गई है, कहीं ना कहीं स्ट्राइक पिंटू के पास. पिंटू में भी वो क्षमता है, बड़े शॉट्स खेल सकते, लेकिन फॉर्म में इस वक्त कैफ नजर. अभी तक उन्होंने कुल मिलाकर 5 सिक्सर लगाए अपनी टीम के लिए. केपचा जर विचार केला तर 340च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 10 चेंडू त्यांनी खेळलेत आणि 34 धावा त्याच्या खात्यामध्ये आलेत. खूपच चांगली बॅटिंग या डावामध्ये त्याने दाखवली आहे. यस, दोपहर के सत्र में पीटीसी के फोकस मैन और पड़गा टेनिस क्रिकेट में जिन्होंने 4-5 ओवर का जो फॉर्मेट लाने वाले एकमात्र खिलाड़ी निवा पाटिल का आगमन होता हुआ. फुल टॉस गेंद, एलिवेशन नहीं बना और आउट होते हुए
पिंटू बड़ी मछली जाल में फंसते हुए मैच का टर्निंग पॉइंट है, देखिए झुक के मार दिया था और अंपायर की तरफ देख रहे थे पिंटू। अब स्टंप के बाद शपल में थे, खड़े रहे थे ऊपर। बैकआउट ऑफ द स्क्वायर की खिलाड़ी, उनके हाथों में गेंद चली गई थी। विकेट नंबर 2 गिरता हुआ अब कहीं ना कहीं कठिनाइयों में बढ़ती हुई है। जिस तरह से गेंदबाजी हो रही महेश की, अब इक्वेशन बहुत मुश्किल। 5 गेंदे 19 रन। दीपक सुतार जो अंतरराष्ट्रीय जो रूल्स है, आउट होने के बाद इससे पहले स्ट्राइक रोटेट होता था कैच के लिए, लेकिन अब नया बैट्समन क्रीज पर। नक्कीच नक्कीच नवीन खूपच नियम आलेत आयसीसीचे या वर्षीचे. त्याचा विचार केला तर नवीन बॅटर स्ट्राईकवरच जाईल कॅच आउट झाल्यानंतर. चर्चा चालू होती मिस्टर विना पाटील यांची, आपली सॉरी निवा पाटील यांची, की ते आमच्याशी जोडले गेले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. त्यांनी समालोचन कक्षाची जबाबदारी माझ्यावर दिली, माझी निवड केली. थँक्यू. ड्राइव करते हुए गेंद लॉन्ग ऑफ की दिशा पर जा रही है। लॉन्ग ऑन की खिलाड़ी आते हुए हल्की सी मिस फील्ड, लेकिन मना किया कैफ ने। गेंदे बची अब 4 और जीतने के लिए 18 रनों की जरूरत, 3 सिक्सर की जरूरत है दीपक सुतार, और कैफ ने अभी तक 5 मारे। नक्कीच त्याच्याकडे क्षमता आहे, त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी या मॅच मध्ये दाखवले. आतापर्यंत 5 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 34 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. स्ट्राईक रेटचा विचार केला तर 340 चा स्ट्राईक रेट त्याच्याकडे आहे. बॅकफुटला उभा आहे, बॅटची एज, शतरक्षक चेंडू खाली आणि तिसरं विकेट या ठिकाणी गमवत असताना 43 या धावसंख्येवर कॅच आउट केप. आता मात्र डगआउटला शांत राहा, कारण का ज्याच्यावर विश्वास होता, ज्यांनी आतापर्यंत या सामन्यामध्ये पकड निर्माण केली होती, ज्याच्या बॅटमधून आपल्या डावामध्ये 5 षटकार देखील पाहायला मिळाले, त्याची विकेट प्राप्त केली गोलंदाज महेश याने. मिस्टर निवा पाटील याची चर्चा आपण करत होतो की पीटीसी मधील सर्वात मोठी पार्टनरशिप वैभव पाटील सोबत केली असेल ते 3 ओव्हरमध्ये 78 धावाचा रेकॉर्ड अजूनही पीटीसी मध्ये. ते मिस्टर निवा पाटील आमच्याशी जोडले गेलेत. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. यस, 3 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। हार्ड हिटिंग बैट्समैन रोहित को भेजा है हिटिंग करने के लिए। उछाल दिए, क्या गेंद मैदान के बाहर नहीं, आउट होते हुए रोहित। के बाहर की गेंद खींच के मार दिया था, गर्म पानी में बल्लेबाजी के लिए भेजा था, लेकिन आउट होते हुए रोहित 0 का चश्मा पहनकर डगआउट में। नया बैट्समैन अब गणेश, लेकिन 2 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। विकेट के हैट्रिक पर इस वक्त महेश। बीट वे बैट्समैन, देखिए जब 2 ओवर की समाप्ति के बाद ऐसा लग रहा था कि आरजूली मैच की तरफ बढ़ रही है, जीत की तरफ, लेकिन उसके बाद क्या कमाल की वापसी की ओवर नंबर 3 से कपिल ने। फुल टॉस गेंद और इसके साथ इस मैच को जीत लिया है कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाड़ा। अनेक अनेक अभिनंदन, हार्ड लक।